नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत झिरो एफ आय आर म्हणजे नेमकं काय आणि ती सामान्य एफ आय आरपेक्षा कशी वेगळी आहे. एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, म्हणजेच गुन्ह्याची पहिली नोंद. पण झिरो एफ आय आर म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. झिरो एफ आय आर म्हणजे तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करू शकता, जरी गुन्हा त्या क्षेत्रात झाला नसेल तरी. यामध्ये एफ आय आरला नंबर दिला जात नाही, झिरो म्हणून नोंद होते. नंतर ती केस योग्य पोलीस स्टेशनला ट्रान्स्फर केली जाते. याचा मुख्य फायदा म्हणजे वेळ वाया जात नाही, लगेच कारवाई सुरू होते आणि पीडित व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी मदत होते. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर काही काळ एफ आय आर नोंद झाली नाही, म्हणून आमदार रोहित पवार यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी थेट कर्नाटकमधील बेंगळूर या ठिकाणी झिरो एफ आय आर दाखल केली. त्यांनी आरोप केला की हा अपघात नसून कट कारस्थान असू शकते. झिरो एफ आय आर असल्यामुळे कर्नाटक पोलिसांनी ती नोंदवली आणि नंतर महाराष्ट्र पोलिसांकडे तपासासाठी पाठवली. म्हणजेच गुन्हा महाराष्ट्रात झाला, एफ आय आर मात्र कर्नाटकात दाखल झालेली आहे. यातून आपल्याला काय समजतं, तर जर तुमच्या भागात एफ आय आर घेतली जात नसेल किंवा पोलीस टाळाटाळ करत असतील तर तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन झिरो एफ आय आर दाखल करू शकता. म्हणून लक्षात ठेवा, न्याय मिळण्यासाठी तुमच्याकडे झिरो एफ आय आर हा एक मजबूत अधिकार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.